सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाल न्याय कायद्यावर मार्गदर्शन शिबिर यशस्वी करण्यात आले। बाल दिनाचे औचित्य साधून ही कार्यशाळा संपन्न झाली। वैद्यकीय सेवा यंत्रणेतील बालकांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये अस्थिव्यंग उपचारशास्त्र विभागाजवळ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये बाल कल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद यांनी उपस्थितांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले। कायदेशीर गर्भपात आणि काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या केसेस कशा हाताळाव्यात या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली। याशिवाय बाल कल्याण समिती सदस्य अॅडव्होकेट सुवर्णा कोकरे यांनी बाल न्याय अधिनियमाचे सिद्धांत आणि बालस्नेही वातावरण तयार करून कामकाज कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले। कार्यशाळेत आलेल्या अनेक अडचणी आणि प्रश्नांचे समाधान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती रेश्मा गायकवाड यांनी केले। अध्यक्षीय मार्गदर्शन म्हणून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी बाल कल्याण समितीचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SS तोडकर, स्त्री व प्रसूती विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विद्या तिराणकर, बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन बंदीछोडे, डॉक्टर ध्रुव गायकवाड, सोशल वर्कर राजू माने यांनी विशेष सहकार्य घेतले। जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रसाद बैलकुरमट, मल्लीनाथम शेट्टी, आनंद डेपे, अक्षता जाधव, योगेश स्वामी आदींनी कार्यशाळा पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SS तोडकर यांनी आभार व्यक्त केले।